श्री स्वामी समर्थ. कुरोपूरला जे जे स्थान आहे, कुरोपूरचं जे स्थान आहे ते दत्तात्रयांचं आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं हे एकच अवतार आहेत. हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. परंतु या कुरोपूरच्या मंदिरामध्ये पुजारी आला कसा, ह्याची एक खूप मोठी छान कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. नारायण महाराज नावाचे गृहस्थ होते आणि वरचेवर त्यांचं कुरोपूरला जाणं येणं होतं. तिथली परिस्थिती त्यांना सगळी माहीत होती. पुजारी कसे आहेत तिथपर्यंत त्यांना सगळं माहीत होतं. एकदा असेच ते गावी गेले, तेव्हा मंदिरात गेले. नेहमीचे पुजारी तिथे नव्हते. त्या जागी त्यांचा पुतण्या होता केशव, सगळं करत होता. त्यांनी बारकाईने पाहिलं की केशव अगदी छान पूजा करतो आहे, सगळं करतो आहे. पूजा अर्चा व्यवस्थित पार पाडतो आहे. भजन कीर्तन पालखी गायन अगदी सुंदर करतो आहे आणि त्यांना ते आवडलं. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की ह्याला आपण आपल्या गावी घेऊन जाऊ. म्हणून ते त्यांच्या आईवडिलांना भेटायला, त्या पुजाऱ्याच्या म्हणजे केशवच्या आईवडिलांना भेटायला ते तिथून 3 मैल लांब असलेल्या अंतराच्या गावात गेले. त्याच्या वडिलांना सांगितलं रंगभटजींना की मला तुमचा मुलगा दत्तक द्याल का, कारण की आम्हाला रायचूरपासून 20 मैलावर कुरुगड्डी नावाचं गाव आहे. तिथे दत्तात्रयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभांचं अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. तिथे सगळ्या पूजा अर्चा 2 ब्राह्मणच करतात, पण त्या दोघा ब्राह्मणांची लग्न काही झालेली नाहीत आणि आता ते वृद्ध पण झालेत. त्याच्यामुळे पूजा अर्चा ही पुढे चालू ठेवण्याला गरज आहे आणि म्हणूनच मला तुमचा मुलगा दत्तक म्हणून हवा होता, तर तुम्ही द्याल का. तेव्हा पुजाऱ्याची म्हणजे केशवची आई म्हणाली की नाही, कुठं ते निर्जन ठिकाण, कुठं अनोळखी ठिकाण, किती दूर आहे, अपरिचित लोक, नाही, मी काही माझ्या मुलाला दत्तक देणार नाही आणि माझा मुलगा काय आम्हाला जड नाही आहे, आम्ही त्याचं पालनपोषण करायला समर्थ आहोत. अर्थातच नारायण महाराज खूप नाराज झाले, तिथून निघून गेले. पण परमात्मा आपले कार्य पूर्ण केल्यातून कसे थांबेल बरं सांगा. त्या दिवशी रात्री केशव पुजारींच्या आईला एक स्वप्न पडले. सुंदर तरुण स्वप्नात आला आणि त्याच्या चेहऱ्यावर असामान्य तेज होते. अगदी त्याला बघितल्याबरोबर मिठी मारावी इतकं सुंदर, भगवी वस्त्रे नेसलेली, अतिशय शोभनीय, हातीदंड कमंडलोही होता. केशव पुजारींच्या आईच्या स्वप्नात ते येऊन म्हणाले, तुझ्या मुलाचे कल्याण होत असताना तू का बरं आड येते आहेस, का आडकाठी करतेस, असं करू नकोस. तुझ्या मुलाला कुरुगड्डीला पाठव, त्याचं कल्याणच होणार आहे, मी आहे तिथे, असे म्हणून तो गुप्त झाला. दुसऱ्या दिवशी पुजारीच्या आईने ही गोष्ट त्यांच्या पतीला म्हणजेच रंगभटजींना सांगितली. ताबडतोब रंगभटजी गावी गेले आणि गावात जाऊन सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली, स्वप्न सांगितले. तेव्हा सगळे गावकरी म्हणले की परमेश्वराची सुद्धा जर हीच इच्छा असेल तर मुलाला दत्तक देऊन टाका. आणि मग त्यानंतर नारायण महाराजांना ते येऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की आम्ही तयार आहोत. कारण नारायण महाराजांना अगदी ठाम विश्वास बसला की रात्री स्वप्नात आलेला माणूस किंवा जो कोणी होता परमात्मा श्रीपाद श्री वल्लभच होते आणि तेच हे कार्य करून घेत आहेत. त्यांना खूप आनंद झाला. ते लगेच म्हणाले की मी सर्व तयारी करतो, तुम्ही कुरुगड्डीस पोचा. आणि त्यांनी लगेच ते स्वतः कुरुगड्डीला जाऊन तिथले पुजारी, भीमभट्ट पुजारी या सगळ्यांना सांगितलं आणि आश्चर्य वाटलं त्यांना. ते म्हणाले की हरकत नाही आहे, जशी श्रींची इच्छा आहे. असं म्हणून त्यांनी दत्तक घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला, मोठ्या लोकांना आमंत्रित केले, दत्तपत्रक तयार केले, सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर झाल्या. आता कुरोपूरला अशा पद्धतीने एक नवीन पुजारी मिळाला. पण केशव पुजारींना अजून थोडे वैदिक शिक्षण गरजेचे होते, म्हणून त्यांना रायचूर इथल्या वैदिक शाळेत घातले आणि थोड्या वर्षात त्यांनी सगळं शिक्षण पूर्ण करून कुरुगड्डीस ते पुन्हा आले. त्यांचा लग्नाचा बेट ठरला, लग्न झाले. त्यानंतर भीमभट्ट पुजाऱ्यांचे मात्र अकस्मात म्हणजे जे आधीचे पुजारी होते त्यांचे मात्र अकस्मात निधन झाले. मग सगळी जबाबदारी केशव भट्ट पुजारी यांच्यावर आली. ते अगदी पूर्णपणे त्यांचं काम चोख पार पाडत होते, श्रींची सेवा करत होते. मग अशातच त्यांच्या पत्नीला दिवस गेले, 2 मुले झाली आणि 5 मुली झाल्या. जिथे एकेकाळी शांत निर्जन असं कुरुगडी होतं तिथे ते आता गलबला सुरू झाला. केशव भटपुजारींना 2 मुले झाली. त्यांची नावं श्रीपाद भटपुजारी आणि वासुदेव भटपुजारी. पुढे त्यांची पण लग्न झाली, त्यांनाही मुलं झाली. त्यांचं रवींद्र आणि राजेंद्र अशी नावं. दुसरे मंजुनाथ वासुदेव भटपुजारी, अवधूत वासुदेव भटपुजारी. अशा रीतीने हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या कृपेने कुरुगड्डी मंदिरात पुजाऱ्यांचा जो विषय होता
तो कायमचा निकाली निघाला आणि कायम तिथे सतत याच घराण्याचे पुरुष सगळे पुजारी म्हणून लागले. पुढे रवींद्र भट पुजारी यांचंही लग्न झालं, त्यांचाही वंश वाढला. मंजुनाथ यांचंही लग्न झालं, अवधूत यांचंही लग्न झालं, त्यांचेही वंश वाढले आणि त्या सगळ्यांचे वंश पुन्हा त्याच मंदिरात पुजारी म्हणून कामाला लागले. आता आपल्या कुटुंबाबरोबर हे सगळे पुजारी अगदी गुण्यागोविंदाने राहत आहेत, स्वामींची सेवा करत आहेत. खूप भाग्यवान आणि नशीबवान आहेत बरं का इथले पुजारी, कारण परमात्म्याचे अत्यंत जागृत असे हे स्थान आहे. कुरोपूर याच स्थानी गुप्तरूपात परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ विराजमान आहे. इथे जाऊन कोणीही सेवा करतो त्यांचे कशा चांगल्या पद्धतीने चांगलं करायचे हे त्या परमात्म्याला मात्र ठाऊक असते. हे या अनुभवावरनं आपल्याला कळते. स्वामी भक्त हो, जेव्हा ईश्वर ठरवतो की एखादं कार्य एखाद्या व्यक्तीला आपण द्यायचंच आहे, तेव्हा त्याच्यासमोर कुणाचंही चालत नाही. हे त्याच्यातून सिद्ध होतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा. ही कथा सगळ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक ह्या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेच ताबडतोब मिळेल. श्री स्वामी समर्थ.